माझं नाव गणेश हिवाळे आणि आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या कोर्सच्या पहिल्या लेक्चरला, अंडरस्टँडिंग बिझनेस प्रोसेसेस. तर अगोदरचे जे लेक्चर झालेले ते आपण डेमो लेक्चर होते वगैरे सर्व, त्याच्यामध्ये आपण ओव्हरऑल अंडरस्टँडिंग दिली होती डेटा अनालिसिसची. पण आता आजपासून जे लेक्चर आपण करणार आहे ते आपलं असेल ऑफिशियल आपल्या कोर्सची सुरुवात. आणि पहिलंच लेक्चर आपण ठेवलंय अंडरस्टँडिंग बिझनेस प्रोसेसेसवर. बघा, जो रोडमॅप मी ऑलरेडी शेअर केला होता आपल्या डेमो लेक्चरमध्ये किंवा वेबिनारमध्ये, हे बघा त्याच्यामध्ये आपण फेज 0वर ठेवलं होतं बिझनेस फाउंडेशन, की बिझनेस फाउंडेशन हे आपलं असेल फेज 0. सर्वात महत्त्वाचं डेटा अनालिटिक्ससाठी सर्वात महत्त्वाचं हे आहे, कारण की जेवढं पण आपण अनालिटिक्स करणार आहेत ते सर्व बिझनेसची रिलेटेड असणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला बिझनेस अगोदर जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आणि हे बघा त्याच्यामध्ये आपण एक्सपेक्टेड मास्टरी का अंडरस्टँडिंग, म्हणजे तुम्हाला अंडरस्टँडिंग सेकंड लेवलवर असली पाहिजे. म्हणजे तुम्हाला एकदम एक्सपर्ट नाही व्हायचं याच्यामध्ये, कारण की याच्यामध्ये बिझनेसमधले लोक काम करतात या गोष्टींमध्ये. पण तुम्हाला ओव्हरऑल अंडरस्टँडिंग असली पाहिजे, कारण की तुमचं काम याच्याशी रिलेटेड राहणार आहे. तर त्याच्यामुळे आपलं फर्स्ट लेक्चर जे आहे ना, ते आपण बेसिक फाउंडेशनवरच फोकस करणार आहेत. तर त्याच्यामुळे आपलं फर्स्ट लेक्चर आपण ठेवलंय अंडरस्टँडिंग बिझनेस प्रोसेसेस, कारण की तुम्ही जेवढं पण डेटा अनालिटिक्स करणार आहेत ते बिझनेस प्रोसेसच्या रिलेटेडशीच असणार आहेत. हे बघा, हा 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 व्हिडिओ मी शूट करत आहे रात्री 1 वाजायला तुमच्यासाठी. कारण की ऑलरेडी मी जॉब करून आलेलो आहे, खूप थकलेलो आहे. तरी पण मी हा व्हिडिओ शूट करत आहे, कारण की आपले जो कोर्स आहे ना तो फास्ट फॉरवर्ड झाला पाहिजे. आणि हा मला शूट करायला, डबल पोस्ट करायला वगैरे रातचे 2-2:30 वाजून जातील डायरेक्टली. तर बघा, त्या गोष्टी आपण साईडला ठेवू आणि आपण सुरुवात करूया आपल्या फर्स्ट लेक्चरसाठी, अंडरस्टँडिंग बिझनेस प्रोसेसेस. आणि हा, तुम्ही आलेच आहात आता, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि कमेंट पण करा या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये. तर की बिझनेस प्रोसेसेस हा एवढ्या का महत्त्वाच्या असतात? तर जे पण ॲनालिसिस एक डेटा ॲनालिस्ट करतो, ते बिझनेस प्रोसेसेससाठीच कराव्या लागतात, की बिझनेस प्रोसेसला इम्प्रूव्ह करायचे किंवा त्याच्यामध्ये काही बॉटलनेक्स आहेत ते काढायचे वगैरे. तर हे सर्व त्याच्याशी रिलेटेड असतं. पूर्ण काम डेटा ॲनालिटिक्समध्ये बिझनेस प्रोसेसच्या रिलेटेड असतं. कारण की जो डेटा असतो तो डेटा पण बिझनेस प्रोसेसच्या आधारेच गॅदर केलेला असतो. जर का तुम्हाला बिझनेस प्रोसेस कळली तर तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड डेटा आपोआप आपोआप कळून जाईल. भरपूर लोकं अपोझिट करतात. ते फर्स्ट डेटा अंडरस्टँड करायचा प्रयत्न करतात आणि मग बिझनेस प्रोसेस, की त्याच्यावरून ते प्रिडिक्ट करतात की बिझनेस प्रोसेस कशी असेल. तर नाही, ते चुकीचं असतं. करेक्ट वे असतो की अगोदर बिझनेस प्रोसेस समजून घ्यायची आणि मग डेटा समजून घ्यायचा. कारण की एकदा बिझनेस प्रोसेस समजली तर डेटा समजायला खूप सोपं जातं. चला तर आपण सुरू करूया. तर हे बघा, आता बिझनेस प्रोसेसेस हा प्रत्येक बिझनेसमध्ये वेगवेगळ्या असतात. तर आपण एक्झाम्पल घेऊया एकदम एक सोप्या बिझनेसचं, जसं रिटेल बिझनेस. रिटेल बिझनेस बिझनेस म्हणजे जसं की आपण झुडिओ आहे का, रिटेल बिझनेस आहे. त्याच्यामध्ये आपण कपडे वगैरे विकतो. तर आपण एक झुडिओचं एक्झाम्पल घेऊया. तर मी इथे लिहितो झुडिओ. ओके. तर हा स्पेलिंग वगैरेवर काही ध्यान नका देऊ. माझा स्पेलिंग मिस्टेक खूप होतात. तर ते ते तुम्ही अव्हॉइड करू शकतात. हां, चला. तर झुडिओ ही एक रिटेल बिझनेस आहे. यांचे क्लोथिंग शॉप आहेत. क्लोथिंग शॉप्स. तर विचार करा की क्लोथिंग शॉप्समध्ये वगैरे कोणत्या-कोणत्या प्रकारच्या बिझनेस प्रोसेस चालतील. तर आपण स्क्रॅच बसून हे करू, की जर का कोणतं पण क्लोथिंग शॉप असेल वगैरे, तर सर्वात पहिले असेल की जेव्हा आपण माल विकत घेतो तेव्हा, आणि तो माल विकत घेतल्यापासून दुकानामध्ये येईपर्यंत जी प्रोसेस होती, ती प्रोसेस आपण समजून घेऊ अगोदर. तर ती आपण त्याला म्हणतो सप्लाय चेन, की जेव्हापासून माल खरेदी केला आणि आपला स्टोअर जे दुकान आहे झुडिओचं तिथपर्यंत येईस्तोवर त्याला म्हणतो आपण सप्लाय चेन किंवा लॉजिस्टिक. तर सुरुवात काय होत असेल, जे मॅन्युफॅक्चर असतील, मॅन्युफॅक्चर मॅन्युफॅक्चर हे कपडे मॅन्युफॅक्चर करतील वगैरे, डिझाइन करतील. मॅन्युफॅक्चर केल्यानंतर ते तिथून ट्रान्सपोर्ट होतील वेअरहाऊसमध्ये. ट्रान्सपोर्ट टू वेअरहाऊस आले. वेअरहाऊस आणि त्याच्यानंतर मग वेअरहाऊस म्हणजे हे मॅन्युफॅक्चर सपोज ते झाले बॉम्बेला आणि झुडिओचं वेअरहाऊस जर का असेल पुण्याला, तर ते बॉम्बेवरून पुण्याच्या वेअरहाऊसमध्ये ट्रान्सपोर्ट होतील. आणि मग त्या वेअरहाऊसमधून त्यांचे जेवढे पण स्टोअर्स वगैरे असतील
त्या ठिकाणी ते ट्रान्सपोर्ट होतील. तर नंतर कुठे येईल ते स्टोअर्सला. स्टोअर्सला. ओके. तर सप्लाय चेनमध्ये हा जो बकेट असतो ना, याला काय म्हणतात मॅन्युफॅक्चरर ते ट्रान्सपोर्ट टू वेअरहाऊस, हा जो मधला सेगमेंट असतो त्याला म्हणतात फर्स्ट माईल. फर्स्ट माईल म्हणजे काय, की मॅन्युफॅक्चररपासून वेअरहाऊसपर्यंत जे आले त्याला म्हणतात फर्स्ट माईल. काय? फर्स्ट माईल इथं. आणि जो वेअरहाऊसपासून स्वतःच्या दुकानापर्यंत जेव्हा येतात त्याला म्हणतात मिडल माईल. काय? वेअरहाऊसपासून स्वतःच्या दुकानाला मिडल माईल. तर बघा, फर्स्ट माईल आणि मिडल माईल. तर हिच्यामध्ये काय काय गोष्टी होत असतील, जर का आपण म्हणली ही प्रोसेस आपण जर का सप्लाय चेनची बघितली, तर हिच्यामध्ये काय काय होत असेल, मी थोडा फोन छोटा करून घेतो अगोदर. एक, की ट्रक्स जे असतील, सॉरी, ट्रक्स जात असतील मॅन्युफॅक्चरर जवळ. मॅन्युफॅक्चरर जवळ. मग डबल मॅन्युफॅक्चरर पासून ते जात असतील वेअरहाऊसला. गेले. वेअरहाऊस मध्ये जेव्हा येतील ते, तेव्हा होतील ते ट्रक्स मधून जो पण माल असेल वगैरे त्यांचा कपड्यांचा वगैरे, तो अनलोड होईल वेअरहाऊस मध्ये. अनलोडिंग. अनलोडिंग झाली त्याच्यानंतर ते रॅकिंग करतील, की वेअरहाऊस मध्ये ते व्यवस्थित रॅक्स त्यांनी बनवलेले असतील ठेवण्यासाठी कपडे वगैरे, तर तिथं आपण करू रॅकिंग. मग ते व्यवस्थित रॅकवर ठेवले जातील वगैरे. त्याच्यानंतर रॅकवर ठेवल्यानंतर जेव्हा आपण स्टोअर्समध्ये सांगतील, की पुण्यामध्ये सपोज हे 5-6 स्टोअर आहे, तर या स्टोअरमध्ये एवढी डिमांड आहे वगैरे, त्या हिशोबाने ट्रक्स परत वेअरहाऊसला जातील आणि तिथून माल पिक करतील. म्हणजे सपोज परत काय होईल, मग लोडिंग जेव्हा रॅकिंग झाली वगैरे, त्यानंतर पुढची फेज काय असेल, ट्रक्स आल्यानंतर ट्रक्स ट्रक्स हे आले वेअरहाऊसला. वेअरहाऊस. त्याच्यानंतर काय होईल, मग लोडिंग. त्या ट्रक्समध्ये जो कपड्याचा माल असेल तो लोड केला जाईल, आणि लोड केल्यानंतर ते ट्रक जातील ट्रान्सपोर्ट टू स्टोअर. ओके. तर ही झाली एक बिझनेस प्रोसेस, की ट्रक्स मॅन्युफॅक्चरर जवळ गेले, मॅन्युफॅक्चर पासून त्यांनी माल घेतला, आणि तो माल घेतल्यानंतर ते वेअरहाऊसला आले ट्रक्स. तिथे त्यांनी माल अनलोड केला. अनलोड केल्यानंतर ते व्यवस्थित रॅकवर त्यांनी माल रचून ठेवला, आणि रचून ठेवल्यानंतर मग जेव्हा स्टोअरची डिमांड होती ती रेज झाली, की सपोज पुण्यामध्ये कर्वेनगरमध्ये एखादी स्टोअर असेल, त्याने म्हणलं की मला एवढा एवढा माल लागतो, त्या हिशोबाने ट्रक वेअरहाऊसला गेला, आणि तिथे गेल्यानंतर त्याने काय, मग त्या ट्रक्समध्ये माल लोड झाला, आणि लोड झाल्यानंतर तो ट्रक ट्रान्सपोर्ट झाला स्टोअरला. मग स्टोअरवर आल्यानंतर काय, डबल अनलोडिंग. अनलोडिंग ॲट स्टोअर. परत तो माल स्टोअरमध्ये अनलोड झाला, तर तो जेव्हा अनलोड होईल तो डायरेक्टली ते त्यांच्या कस्टमर फेसिंगमध्ये जिथे कपडे वगैरे लावलेले असतात तिथे नाही घेऊन जाणार. ते अनलोडिंग कशामध्ये होईल, अनलोडिंग स्टोअर बॅकरूममध्ये, की त्यांनी एक बॅकरूम बनवली असेल, म्हणजे टेम्पररी स्टोरेज रूम असेल त्यांची, त्या ठिकाणी ते माल उतरवून ठेवतील कार्टन्स वगैरे. बॅकरूम. बॅकरूम स्टोरेज. बॅकरूम स्टोरेजमध्ये तो माल त्यांनी आणून ठेवला. मग जसा जसा माल एम्प्टी होत जाईल वगैरे, ज्यांनी जो रचून ठेवला आहे कस्टमरसाठी शेलवर, तसा तसा ते बॅकरूममध्ये माल काढतील आणि शेलवर ठेवतील. त्याला म्हणतात रिप्लेनिशमेंट. रिप्लेनिशमेंट ॲट स्टोअर रॅक्स. ते बघा, ही एक पूर्ण बिझनेस प्रोसेस झाली. परत सांगतो ही बिझनेस प्रोसेस. ट्रक्स मॅन्युफॅक्चररकडे गेले, मॅन्युफॅक्चरर नंतर परत इथे मी एक टाकतो लिंक. लोडिंग गुड्स टू ट्रक्स ट्रान्सपोर्ट टू वेअरहाऊस. ट्रक्स मॅन्युफॅक्चररकडे गेले,
आणि जेवढे पण गुड्स गुड्स म्हणजे जे मटेरियल वगैरे त्याला गुड्स म्हणतात. तर ते ट्रक्समध्ये लोड केले त्यांनी. लोड झाल्यानंतर ट्रान्सपोर्ट टू वेअरहाऊस. मग तिथून ट्रान्सपोर्टेशन स्टार्ट झालं मॅन्युफॅक्चररपासून वेअरहाऊसला जाण्यासाठी. आणि वेअरहाऊसला आल्यानंतर त्यांनी अनलोडिंग केली. म्हणजे वेअरहाऊसमध्ये माल काढला त्यांनी. माल काढल्यानंतर तो माल त्यांनी व्यवस्थित रॅक्सवर रचून ठेवला. कारण की डायरेक्टली त्यांना डिमांड येणार नाही स्टोअरकडून. त्यांना ऑलरेडी ते कसं पुढच्या हप्त्यासाठी किंवा पुढच्या महिन्यासाठी लागणारा माल ऑलरेडी खरेदी करून ठेवतात आणि ते रचून ठेवतात वेअरहाऊसमध्ये जमा करून ठेवतात. तर मग त्यांनी तोच माल उतरवला आणि उतरवल्यानंतर त्यांनी व्यवस्थित रॅक्सवर त्यांना रचून ठेवला. जे कार्टन्स वगैरे असतील पूर्ण खोकेचे खोके त्यांचे रचून ठेवले. हां, मग तेच. मग जर का स्टोअरकडून डिमांड आली, मग ट्रक्स वेअरहाऊसला गेले वगैरे किंवा जे ट्रक ऑलरेडी वेअरहाऊसला उभे होते ते ट्रक्स जे त्या ठिकाणी त्यांचं एखादी डोअर असेल वगैरे, ते तिथून ते माल काढतील आणि त्या ट्रकमध्ये टाकतील. तर ते त्या डोअरला तिथे त्यांनी ट्रक्स लावले आणि मग लोडिंग चालू झाली. लोडिंग म्हणजे तो माल जो त्यांनी रॅकवर रचून ठेवला होता वेअरहाऊसमध्ये, तो त्यांनी ट्रक्समध्ये लोडिंग चालू केला आणि जेव्हा लोडिंग पूर्ण होईल, तेव्हा ट्रान्सपोर्ट टू स्टोअर. मग ते ते जे कंटेनर आहे वगैरे ट्रक्स आहेत ते स्टोअर्सकडे निघाले म्हणजे ट्रान्सपोर्ट झाले स्टोअर्सकडे. आणि जेव्हा ते स्टोअर्सला आले तेव्हा अनलोडिंग स्टार्ट झाली. म्हणजे ते आता स्टोअर्सला माल काढणं सुरू झाला ट्रक्समधला. मग आता त्यांनी जेव्हा माल काढला, तो माल ते डायरेक्टली कस्टमर जेव्हा आपण एंट्री करतो वगैरे स्टोअर्समध्ये घुमतो जेव्हा ते शेल्स असतात. शेल्स म्हणजे ज्या ठिकाणी हँगर वगैरेवर त्यांनी टांगलेले असतात कपडे वगैरे ते डायरेक्टली माल तिथे नाही लावणार. तो माल ते उतरवतील आणि तो माल ते बॅकरूम स्टोरेज त्यांच्या ज्या स्टोरेज रूम असतील त्या ठिकाणी नेऊन ठेवतील. आणि जसं-जसं जे कपडे त्यांनी ऑलरेडी लावलेले ते विकणे सुरू झाले वगैरे किंवा त्यांना तो स्टॉक तिथून काढायचा आहे, नवीन स्टॉक लावायचा आहे, तेव्हा रिप्लेनिशमेंट स्टार्ट होईल. रिप्लेनिशमेंट म्हणजे काय, की जे ढाचे किंवा जे काउंटर्स वगैरे किंवा जे हँगर्स त्यांनी बनवलेले असतात, त्या ठिकाणी माल ठेवलेला किंवा कपडे लटकवलेले असतात, ते काढून त्या ठिकाणी दुसरे कपडे लावणं. त्याला म्हणतात रिप्लेनिशमेंट. हं. तर रिप्लेनिशमेंट ॲज स्टोअर रॅक्स. तर ही पूर्ण प्रोसेस आहे. तर बघा, ही एक प्रोसेस झाली यांची. झुडिओमधली एक प्रोसेस. काय? की माल विकत घेण्यापासून तर तो माल विकत घेण्यापासून म्हणजे मॅन्युफॅक्चरपासून घेण्यापासून तर तो माल स्टोअरच्या रॅकवर पर्यंत, जिथं डायरेक्टली कस्टमर त्या कपड्यांना टच करू शकतो किंवा बघू शकतो, तोपर्यंत जाण्यासाठी ही एक बिझनेस प्रोसेस. तर बघा, ह्या पूर्ण बिझनेस प्रोसेसमध्ये एनालिटिक्स भरपूर ठिकाणी वापरल्या जाईल. भरपूर. म्हणजे हे बघा, जे जे मॅन्युफॅक्चरर साइडला असतील, की त्यांना आपण कोणत्या-कोणत्या प्रकारची डिमांड रेज केली आहे, की आपल्याला ह्या महिन्यामध्ये हे कपडे लागतील, एवढे कपडे लागतील वगैरे. तर याच्यासाठी एक स्पेशल टीम असेल डेटा एनालिटिक्सची. ते त्यांचे डॅशबोर्ड वगैरे ह्या दृष्टिकोनाने बनवतील. पूर्ण मॅन्युफॅक्चरर आणि आपल्या दोघींमध्ये काय करार झालेला आहे, की हा जो महिना जुलै महिना, ह्या जुलै महिन्यामध्ये आपण कोणत्या-कोणत्या कपड्याची डिमांड दिली होती बघा. डिमांड तर अगोदर ॲडव्हान्समध्ये 2-3 महिन्याच्या अगोदर द्यावी लागेल त्यांना. जो माल आपण जुलै महिन्यामध्ये घेणार आहे, त्याची डिमांड आपल्याला ऑलरेडी मे किंवा जून महिन्यामध्ये द्यावी लागेल, तेव्हा ते माल बनवून ठेवतील. तर त्यासाठी पूर्ण डॅशबोर्ड बनवलेले जातील, की जी डिमांड आपण रेज केली होती सपोज मे महिन्यामध्ये सांगितलं होतं आपण, की आपल्याला डेनिमच्या जीन्स 1000 डेनिमच्या जीन्स लागतील जुलै महिन्यामध्ये. तर आपण जेव्हा जुलै महिन्यामध्ये घ्यायला जाऊ, तेव्हा आपल्याला 1000 जीन्स मिळाल्या किंवा नाही मिळाल्या. जर का आपली डिमांड आपण रेज केली होती 1000 जीन्सची, की काय मॅन्युफॅक्चररकडे एक एक 1000 जीन्सची डिमांड रेज केली होती आणि आपल्याला किती मिळाल्या? जीन्सची डिमांड डिमांड रेज केली होती मे, मे मंथमध्ये आणि आता जुलै मंथमध्ये किती मिळालं आपल्याला? की किती पण प्रॉब्लेम शकतो त्यांना, की डिमांड मीट करू शकले नाही, की प्रोडक्शनमध्ये प्रॉब्लेम आला किंवा काय, तर त्यांनी सपोज आपल्याला 900च दिल्या. तर हे पण ट्रॅक करण्यासाठी वगैरे डॅशबोर्ड बनवावे लागतात. मग हे झाली एक प्रोसेस बघा. तर आता त्या हिशोबाने पूर्ण फ्लो पण डिस्टर्ब होऊ शकतो डायरेक्टली. कारण की आपण डिमांड रेज केली होती 1000 अन्
आपण मिळाली 900. त्या हिशोबानेच आपण ट्रक्स पाठवले होते, की छोटा ट्रक पाठवायचा किंवा मोठा ट्रक पाठवायचा, कारण की डिमांड एवढी होती 1000ची. तर सपोज आपण मोठा ट्रक पाठवला, धरून चला 1000 जीनच्या हिशोबाने आपण एक ट्रक पाठवला होता. कारण आणि त्याने जर का आपल्याला 900च दिल्या, तर आपला मोठा ट्रक पाठवून एवढा फायदा नाही झाला, कारण की आपल्याला तो ट्रक पूर्ण भरणार नाही. तर त्याच ठिकाणी आपण छोटा ट्रक पाठवू शकलो असतो. तर हे मॅनेजमेंट डिस्टर्ब होतं समोरचं. हां, कारण की त्या हिशोबाने आपण ट्रक छोटा पाठवायचा किंवा मोठा पाठवायचा. जर का इथेच जर का प्रोसेसचा गॅप झाला, तर नेक्स्ट पूर्ण प्रोसेस डिस्टर्ब होऊ शकते. कशी होईल बघा. आता या ठिकाणीच आपण आपण जर का चला अंदाज करा, जीन्सचा सोडा. आपण अंदाज लावला होता, की आपल्याला 1000 कार्टन्स म्हणजे काय खोके, कार्टन्स 1000 कार्टन्स येतील आपल्याला. आपण असा अंदाज लावला होता. 1000 कार्टन्स येतील आणि त्या हिशोबाने आपण आपल्याला डिमांड रेस केली होती आणि आपल्याला 1000च्या ठिकाणी जर आपण गेस करू आपल्याला फक्त 700 कार्टन्स भेटले फक्त बस. 700 कार्टन्स भेटले आणि त्याच्यामुळे काय होईल 1000 ट्रकसाठी आपल्याला लागणार होती. सपोज आपण जी गाडी असती ना म्हणून आपल्याला यामध्ये 10 10 टायर 10 टायर ट्रक 10 टायर ट्रक लागणार होता आणि जो 700 कार्टन्स आहे 700 कार्टनसाठी आपल्याला लागेल छोटी गाडी धरून चला आता आपण छोटा ट्रक धरू स्मॉल स्मॉल ट्रक. तर बघा पण आपल्याला डिमांड आपण रेस केली होती आपल्याला माहित नव्हतं आपल्याला 700 भेटणार आहे म्हणून तर आपण मोठाच ट्रक पाठवला. पण आपला मोठा जो 10 टायर ट्रक असेल ना तो 10 टायर ट्रक 30% खालीच राहून जाईल. 30% खालीच. म्हणजे तो 70% भरला आणि 30% खाली राहिला. याच्यामध्ये आपला लॉस झाला. कारण की आपण स्मॉल ट्रक पाठवू शकत असलो होतो. स्मॉल ट्रक जर का पाठवला असता तर आपल्याला फ्युएल कमी लागलं असतं वगैरे त्याचं भाडं कमी लागलं असतं. त्या सर्व गोष्टी. तर ही एक लॉस झाला ह्या ठिकाणी. त्यानंतर लोडिंग गुड्स टू ट्रक. तर हे बघा हा जो पार्ट असेल तो हा जो मॅन्युफॅक्चररकडे असेल वगैरे ट्रक्समध्ये माल टाकणं वगैरे. त्यानंतर ट्रान्सपोर्ट टू वेअर हाऊस बघा. तर हेच की जर का मोठा ट्रक पाठवला आपल्याला याला स्पीड कमी असेल वगैरे याला टाइम जास्त लागेल. त्याच मोठ्या ट्रकला जर का 2 दिवस लागतील त्याच ठिकाणी लहान ट्रक असेल तो एका दिवसामध्ये किंवा दीड दिवसामध्ये येऊ शकतो. तर इथे स्पीडवर पण कॉम्प्रोमाईज करावं लागलं. तर याच्यावर पण एनालिटिक्स करावं लागेल, की जर का ट्रक आपला सपोज जाणार होता 28 जुलैला आणि तो मीट करणार होता 28 जुलैच्या ठिकाणी 30 तारखेला येणार होता तो. 28 जुलैला तिथं माल पिक करणार होता आणि 30 तारखेला इथे भेटणार होता. तर ते पण एनालिसिस करावं लागतं, की ट्रक कोणत्या तारखेला त्यांच्या मॅन्युफॅक्चररकडून निघाला आणि कोणत्या तारखेला तो आपल्या वेअरहाऊसला येईल वगैरे आणि किती फ्युएल कॉस्ट लागली. त्या दोघींच्या ह्याच्यामध्ये किती फ्युएल खर्च झाला वगैरे त्या पण गोष्टी मेजर केल्या जातात. त्याच्यासाठी पण तुम्हाला रिपोर्टिंग वगैरे क्रिएट करावी लागेल. कारण की बिझनेसला त्याच्याशिवाय कसं कळेल तुमच्या रिपोर्टिंग शिवाय की किती खर्च लागला वगैरे तर सर्व. तर बघा आता ट्रान्सपोर्ट टू वेअर हाऊस आता वेअर हाऊसला ट्रक आला. आता इथं काय होईल की अनलोडिंग. कारण की आपल्याला माहित होतं की 1000 कार्टन येणार आहे त्या ट्रकमध्ये. तर त्या हिशोबाने आपण लेबर म्हणजे जे आपण म्हणतो ना कामगार की आपण ते कामगार त्या हिशोबाने हायर केले होते त्यासाठी की 1000 कार्टन येतील तर 1000 कार्टनला खाली करण्यासाठी आपल्याला 10 जण लागतील. 10 जण आपण हायर केले होते. पण ऍक्च्युली किती कार्टन्स आले 700 कार्टन आले फक्त. तर 10 पैकी आपण त्यांना पूर्णपणे युटिलाइज नाही केलं, की त्यांना 8 घंट्याच्या ठिकाणी त्यांनी 10 जणांनी मिळून ते काम 6-7 घंट्यामध्येच पूर्ण करून टाकलं. तर 2-3 एक्स्ट्राचे तास होते आपल्याला शिल्लक पेमेंट करावी लागली. तर ह्या ठिकाणी बघा, ह्या ठिकाणी पण कंपनीचा लॉस झाला. तर जी लेबर प्लॅनिंग केली होती आपण, जी कामगारांची प्लॅनिंग केली होती ना, ती पण डिस्टर्ब झाली. काय? कारण की ह्याच ठिकाणी आपण 300 कार्टन कमी गेले, तर आपल्या त्या ठिकाणी पण लॉस झाला. तर तेच मग परत रॅकिंगसाठी पण मालूम होतं आपल्याला, की 1000 कार्टन येणार आहे. त्या हिशोबाने आपण रॅक खाली करून ठेवले होते. त्यांच्याकरता जागा करून ठेवली होती. पण ॲक्चुअली 700च कार्टन आले. तर बाकीची जागा एम्प्टी राहिली. तर तो पण इम्पॅक्ट झाला आपल्याला. आपण स्पेस युटिलायझेशन त्याला काय म्हणू शकतो आपण स्पेस युटिलायझेशन. स्पेस 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 युटिलायझेशन इन वेअरहाऊस वेअरहाऊस. हे आपण व्यवस्थित करू शकलो नाही कारण की आपल्या आता रॅक्सवरची जागा खाली आहे. रॅक्सवरची जागा खाली आहे तर आपण एक्स्ट्राचा माल घेऊ शकलो असतो ती जागा भरण्यासाठी. पण आपण
माल घेऊ शकत नाही आता, कारण की परत 2 महिने लागतील आपल्याला, आता परत डिमांड रेस करा आणि डबल ती 2 महिन्यानंतर भेटेल वगैरे. तर ते स्पेस युटिलायझेशन आपलं इथं या ठिकाणी रॅकच्या ठिकाणी चुकलं. तर आता ट्रक वेअर हाऊस. तर बघा आता ऑलरेडी आपण डिमांड रेस केली होती की 1,000 कार्टन्स येतील, तर त्या हिशोबाने स्टोअर्सनी बी डिमांड रेस केली, की त्यांना माहित होतं की 1,000 कार्टन येतील. तर मग त्यांनी वाटून घेतले स्टोअर्सनी, की पुण्यामधले जेवढे बी स्टोअर्स असतील त्यांनी, की आम्हाला 100 कार्टन पाहिजे वगैरे येते. पण आपल्याला ऑलरेडी 300 कार्टनचा शॉर्ट आहे. तर काय होईल मग, की स्टोअर्सने ऑलरेडी डिमांड रेस केली. सपोज एका स्टोअरने सांगितलं आम्हाला 100 कार्टन पाहिजे, पण आपल्याकडे कार्टन्स कमी आहेत. आपण म्हणतो आम्ही तुम्हाला 100 तर काही देऊ शकत नाही, आम्ही तुम्हाला 90 कार्टन देऊ शकतो फक्त. तर त्यांना फक्त 90 कार्टन दिले जातील. हां, तर त्या हिशोबाने पण ट्रक वेअर हाउसिंग, हे लोडिंग, ट्रान्सपोर्ट टू स्टोअर वगैरे या गोष्टी. ट्रान्सपोर्ट टू स्टोअरवर वगैरे एवढा इम्पॅक्ट पडणार नाही, कारण की ऑलरेडी माहिती आहे की वेअर हाऊसमध्ये स्टॉक कमी आहे, तर त्या हिशोबानेच गाड्या पाठवल्या जातील. छोट्या-मोठ्या गाड्या त्या हिशोबाने पाठवल्या जातील. पण फरक कुठे पडेल? रिप्लेनिशमेंट अँड स्टोअर स्टॉक. या ठिकाणी त्यांनी अंदाज लावला होता, की आम्हाला 100 कार्टन पाहिजे, पण 100च्या ठिकाणी 90च कार्टन्स गेले तिथं. तर 10 कार्टन्स कमी पडलेत. एखाद्या वेळेस तिथचा स्टॉक खतम होऊन जाऊ शकतो. खतम. तर लोकं जेव्हा येतील ना घ्यायला, तर तेव्हा त्यांना तो स्टॉक मिळणार नाही. तर स्टॉक आउटचे चान्सेस वाढून जातील. काय एक एक काय स्टॉक आउट. स्टॉक आउटचे चान्सेस वाढून जातील. स्टॉक आउट चान्सेस विल इन्क्रीज. विल इन्क्रीज. तर हे स्टॉक आउटचे चान्स वाढून जातील. तर बघा, ही काय झाली, एक एक बिझनेस प्रोसेस झाली. बघा तुम्हाला ही बिझनेस प्रोसेस जर का कळली, तर बघा हे हे फक्त ओव्हरऑल अंडरस्टँडिंग देतो मी. एकदम इन डेप्थ अंडरस्टँडिंग देत नाही. कारण इन डेप्थमध्ये कधी जर गेलो ना आपण, तर वेअर हाऊस, हे जे वेअर हाऊस ना, ते वेअर हाऊसमध्ये पण मॅनेजमेंट सिस्टम असतात, की अनलोडिंग करायला किती टाईम लागला. ते अनलोडिंग केल्यानंतर त्यांनी की नेमका जो माल उतरवला तो ताबडतोब कुठे ठेवला. डायरेक्टली रॅकवर घेऊन जाऊ शकत नाही, की त्याने दरवाजामध्येच लावला का? आणि तो माल दरवाजामध्येच किती वेळ राहिला आणि मग रॅकिंग करण्यासाठी त्यांना किती वेळ लागला वगैरे, किती स्पेस बाकी आहे वगैरे. तर वेअर हाऊस मॅनेजमेंट सिस्टम वगैरे असतं. तर वेअर हाऊससाठीच आतमध्ये ज्या प्रोसेस चालतील, त्यासाठी स्पेशल रिपोर्टिंग असेल, डिपार्टमेंट असेल, वेगवेगळं डिपार्टमेंट असेल त्याच्याकरता बनवलेलं डायरेक्टली. आणि ते त्याच्याकरता रिपोर्ट्स, डॅशबोर्ड वगैरे बनवतील ते. तर बघा अशा गोष्टी असतात. त्यानंतर हे जे अनलोडिंग स्टोअर आहे ना, स्टोअर्स करता एक एक हे बॅकरूम वगैरे रिप्लेसमेंट करायचं, यांचं एक स्पेशल अॅनालिटिक्सचं डिपार्टमेंट असेल. स्पेशल अॅनालिटिक्स डिपार्टमेंट ते ह्या प्रोसेस ट्रॅक करतील वगैरे. तर बघा याच्याचमध्ये की ही जी एक बिझनेस प्रोसेस होती, की मॅन्युफॅक्चररवर आपण डिमांड रेस केली. तिथून कपडे घेतल्यापासून दुकानापर्यंत, रॅकवर कपडे लावण्यापर्यंत एवढ्या प्रोसेस झाल्या. तर हिच्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट आणि वेगवेगळे अॅनालिटिक्स टीम तयार होतील. एक एक मेजर डिपार्टमेंट असेल, सप्लाय चेन अॅनालिटिक्स टीम. पण तिच्यामध्ये एक छोट्या-छोट्या टीम असतील. प्रत्येक टीममध्ये 2-3 अॅनालिस्ट, 2-3 अॅनालिस्ट, 2-3 अॅनालिस्ट असे असेल. तर ओव्हरऑल धरून चला तुम्ही 20 अॅनालिस्ट या प्रोसेसवर काम करतील. 20 डेटा अॅनालिस्ट. तर 20 पैकी 2-3 हिच्यावर काम करतील, 2-3 हिच्यावर काम करतील, 2-3 या ट्रकिंगवर काम करतील, 2-3 असे असे मिळून पूर्ण डिपार्टमेंट फॉर्म होतं. तर याचं सांगण्याचं हेच आहे, तर तुम्हाला बिझनेस प्रोसेस जर का कळाली, तर तुम्हाला एनालिटिक्स करायला सोपं जाईल. आणि बिझनेस प्रोसेसच मेन असती. त्याच्या हिशोबाने तुम्ही एनालिटिक्स करणार आहात. तर बघा ही हे हे एक एक्झाम्पल झालं. आपण दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण. सपोज आता ई-कॉमर्स, जसं की Flipkart, Amazon आहे. ई-कॉमर्स. ओके. ई-कॉमर्स. ई-कॉमर्स. हं. Flipkart, Amazon. ओके. तर यांचं काय होईल, एक बिझनेस प्रोसेस आपण जाणून घेऊ. जसं आपण काय करतो, सुरुवातीला आपण वेबसाईटवर येतो. हं. ॲप ओपन ॲप ओपन करतो. ॲप ओपन केलं. त्याच्यानंतर आपण ब्राउज करतो. ॲप ओपन केल्यानंतर जो प्रोडक्ट घ्यायचा आहे आपल्याला, सपोज अ, अ, मोबाईलचं चार्जर घ्यायचं आहे. तर मोबाईलचं चार्जर आपण ब्राउज करतो. डिफरंट चार्जर वगैरे बघतो वगैरे, कोणत्या-कोणत्या कंपनीचे त्यांच्या साईटवर अवेलेबल आहे. ओके. तर ॲप ओपन झाल्यानंतर काय ब्राउझिंग. ब्राउ ब्राउझिंग केली आपण. ब्राउझिंग केल्यानंतर आपल्याला एक चार्जर आवडलं. मग ते
ॲड टू कार्ट. कार्ट असंच आहे ते, कार्ट. हां, ॲड टू कार्ट केलं आपण. कार्डमध्ये ॲड केल्यानंतर पुढची प्रोसेस काय असेल आपली? ॲड टू कार्ट झाल्यानंतर आपण पेमेंटच्या याच्यावर जाऊ डायरेक्टली. तर कार्डमध्ये ॲड झाला आता. तर आपण आता आलो बिलिंग. बिलिंग. ओके. तर मग तुम्हाला आता ॲड टू कार्टवर तुम्ही क्लिक केलं, बिलिंगवर तुम्ही क्लिक केलं, तर तुम्हाला दिसून जाईल किती डिलिव्हरी चार्ज वगैरे लागला, काय वगैरे, काय फायनल प्राईस झाली. आणि नंतर तुम्ही प्रोसीड फॉर पेमेंट. प्रोसीड फॉर पेमेंटवर गेलो आपण आता. आता प्रोसीड फॉर पेमेंटवर क्लिक केलं, तर आता आपल्याला येईल इथं की पेमेंट कन्फर्मेशन. पेमेंट कन्फर्मेशन. की आता पेमेंट कन्फर्म केलं तुम्ही, म्हणजे तुमच्या साईडनं पेमेंट झालेलं आहे आता. तर बघा, ही एक बिझनेस प्रोसेस झाली. काय? ॲप ओपन करणं, ब्राउज करणं, त्याच्यानंतर ॲड टू कार्ट करणं, ॲड टू कार्ट करणं, बिलिंगवर जाणं, बिलिंगवर गेल्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट. प्रोसीड फॉर पेमेंटवर क्लिक करणं आणि पेमेंट कन्फर्मेशन करणं. तर याच्यामध्ये पण ॲनालिसिस यूज होईल आणि याच्यामध्ये जे ॲनालिसिस यूज केलं जातं त्याला म्हणतात फनल ट्रॅकिंग. फनल ट्रॅकिंग. काय म्हणतात त्याला? फनल ट्रॅकिंग. फनल ट्रॅकिंग कसं? ही एक फनल आहे की दिवसातून धरून चाला, जस्ट हायपोथेटिकली धरून चाला की ॲप ओपन, हे जे ॲप ओपन आहे ना, दिवसातून ॲप ओपन केलं 1000 जणांनी. 1000 जणांनी ॲप ओपन केलं. ब्राउझिंग, तिच्यापैकी ब्राउज किती जणांनी केलं? ॲप ओपन केल्यानंतर ब्राउज म्हणजे तेच ॲप ओपन केल्यानंतर तुम्ही आयटम वगैरे स्क्रोल करसाल त्या ॲपमध्ये, एक दोन टॅबमध्ये जासाल वगैरे, ते किती? किंवा एखादी ॲप ओपन केलं, वापस रिटर्न जाऊ शकता. ब्राउज करायच्या अगोदरच ते चालल्या गेले, त्यांचं मन परिवर्तन वगैरे झालं, तर धरून चला हे हिच्यामध्ये 900 लोकं, 900 लोकांनी ब्राउज केलं. ब्राउज केल्यानंतर ॲड टू कार्ट, की किती लोकांनी आयटम कार्डमध्ये ॲड केले. तर सर्वच जण आयटम कार्डमध्ये ॲड करत नाही. कोणी फक्त बघतात वगैरे, हे ते त्यांना प्राईस जास्त वाटली वगैरे, तर लोकं चालल्या जातात बिना कार्डमध्ये ॲड करायचे. तर तिच्यापैकी धरून झालं फक्त 500 लोकांनी ॲड टू कार्ट केलं. नंतर बिलिंग, ॲड टू कार्ट केलं, पण लोकं काय करतील? ॲप क्लोज करून टाकतील. डायरेक्ट बिलिंगवर जाणार नाही. नंतर चला आता एक आपण ॲड टू कार्ट केलं, नंतर दुसरं करू, नंतर बिलिंगवर जाऊ वगैरे दुसऱ्या दिवशी, किंवा नंतर रात्री जाऊ, संध्याकाळी जाऊ वगैरे, असं पोस्टपोन केला त्यांनी प्लॅन. ती बिलिंग प्रोसेसवर गेलीच नाही ॲड टू कार्ट केल्यानंतर. तर बिलिंग, सपोज हिच्यापैकी बिलिंगमध्ये, बिलिंगवर लोकं आले 400. 400 लोकं आले. आता हे बघा, बिलिंगवर आल्यानंतर डिलिव्हरी चार्जेस वगैरे हे लागलं, की तुम्ही ती डिलिव्हरी कोणत्या तारखेला दिसाल वगैरे, ह्या गोष्टी व्हिजिबल झाल्या त्यांना. तर मग प्रोसेड फॉर पेमेंट, हिच्यापैकी प्रोसेड फॉर पेमेंट भरपूर जण कॅन्सल करतात, जातच नाही पेमेंटसाठी बिलिंग बघितल्यानंतर. त्यामुळे तो नाही, 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 की की बिल खूप जास्त होते, किंवा डिलिव्हरी चार्ज लागताय, किंवा डिलिव्हरी खूप जास्त दिवसानंतर येणार आहे वगैरे. तर हिच्यापैकी खूप कमी लोकं जातील डायरेक्टली. ही बकेट जी असते ना, यात चान्स असतो की लोकं ती पेमेंट करायला जाणार नाही बा समोर. तर हिच्यापैकी धरून चला 200च लोकं गेले समोर. 50% लोकं इथेच कडून गेले डायरेक्टली. हां, तर आता प्रोसीड फॉर पेमेंट. नंतर आता पेमेंट कन्फर्मेशनची हे चालू झाली. म्हणजे तुम्ही ऑनलाईन पेमेंट करणारे वगैरे, त्याच्याकरता ते रिस्पेक्टिव्ह ॲप ओपन झाले. हे जे या सर्व गोष्टी ओपन झाल्या, किंवा याच्यामध्ये एखाद्या ग्लिच येऊ शकता की पेमेंट होणार नाही, सर्व्हर डाऊन असेल वगैरे, हे ते. त्याच्यापैकी आपण धरू की 150 लोकांनी पेमेंट कन्फर्मेशन झालं. तर बघा ही फनल कशी, सुरुवात 1000 लोकांपासून झाली होती. सुरुवात 1000 लोकांपासून झाली होती. तिच्यापैकी एंड एंड आपला झाला फक्त 150 लोकांपर्यंत. तर याच्यामध्ये पण पूर्ण ॲनालिटिक्स असतं, पूर्ण ॲनालिसिस असतं, पूर्ण ॲनालिसिस करावं लागतं. तर हे एक स्पेशल डिपार्टमेंट असतं. तर ही बिझनेस प्रोसेस पण जाणून घ्यावी लागते आपल्याला, की याच्यामध्ये ॲक्चुअली काय होतं, की ॲप ओपन केल्यानंतर ॲक्चुअली ॲप ओपन करतानाच भरपूर लोकांना इश्यू झाला.
ॲपच क्रॅश झालं, ॲपच ओपन नाही झालं वगैरे. ते ब्राउझिंग करताना त्यांना जे आयटम शोधण्याकरता ते आले, ते आयटम त्यांना भेटले किंवा नाही भेटले, तो इश्यू झाला. ॲड टू कार्ट करताना त्यांना इश्यू झाला, की त्यांना सपोज त्यांनी एक आयटम ॲड केलं कार्टमध्ये. तो सपोज त्यांना घ्यायचं होतं कॉम्बो पेअर, त्यांना हेडफोन घ्यायचे होते आणि चार्जर घ्यायचं होतं. त्यांना चार्जर भेटलं, त्यांनी ॲड टू कार्ट केलं, पण त्यांना हेडफोन भेटलेच नाही. तर मग ते चालल्या गेले तिकडूनच. त्यांना दुसरी पेअर जी होती ती भेटलीच नाही. तर ते झालं. त्यानंतर बिलिंगच्या टायमाला की ॲड टू कार्ट केल्यानंतर एक्स्ट्रा चार्जेस लागले, कन्व्हिनियन्स फी, डिलिव्हरी फी वगैरे, हे ते जी-एस-टी वगैरे. ते बघून कस्टमर वापस चालले गेले, किंवा त्यांना कुपनची अपेक्षा होती, किंवा काही कॅशबॅकची अपेक्षा होती, किंवा ऑफरची अपेक्षा होती, की बिलिंगमध्ये रिडक्शन भेटेल, तर ती भेटली नाही. तर ते चालले गेले वगैरे. तर ते ते चेक करायचं. प्रोसीड फॉर पेमेंट, की तिच्यापैकी तेच, की त्यांना बिलिंग वगैरे बघितली आणि त्यांनी टाळलं, समोर गेलेच नाही, पेमेंट केलंच नाही वगैरे ते. आणि त्याच्यानंतर तेच, की त्यांना पेमेंट करायचं होतं, पण त्यांना रिक्वायर्ड ॲप, सपोज कोणाचा अकाउंट फोनपेवर असेल, कोणाचं गुगल पेवर असेल, कोणाचं जे कार्ड असेल ते रुपेचं असेल, मास्टर कार्डचं असेल वगैरे ते, तर ते पर्टिक्युलर ऑप्शन अवेलेबल नव्हतं, तर ते पेमेंट करू शकले नाही. तर पेमेंट कन्फर्मेशन, किंवा त्यांना हे घ्यायचं होतं, की त्यांना कॅश ऑन डिलिव्हरी घ्यायचं होतं, पण ते ऑप्शन त्या प्रोडक्टसाठी अवेलेबल नव्हतं कॅश ऑन डिलिव्हरीचं. तर ते पेमेंट कन्फर्म करू शकले नाहीत, अशा गोष्टी. तर ह्या सर्व गोष्टी ट्रॅक केल्या जातात आणि याच्यासाठी डॅशबोर्ड क्रिएट केले जातात. तर याच्यासाठी पण स्पेशल स्पेशल डिपार्टमेंट असतात पूर्ण. आणि हे बघा, हे ॲप ओपन. तर कधी-कधी ॲप ओपन कसं असतं, Instagramवर ॲड येते. ती ॲड आल्यानंतर लोकं त्या ॲडवर क्लिक करतात आणि ॲप ओपन होतं. तर बघा, त्याच्या अगोदर म्हणजे ॲप ओपन व्हायच्या अगोदर पण दुसरं अॅनालिटिक्स यूज होऊ शकतं. ते असेल मार्केटिंग अॅनालिटिक्स. काय मार्केटिंग? मार्केटिंग, मार्केटिंग अॅनालिटिक्स. मार्केट अॅनालिटिक्समध्ये काय असेल तेच, की तुम्ही मार्केटिंग कशावर करताय. तर सपोज असेल तुमचा फर्स्ट चॅनल असेल Insta, किंवा YouTube, अदर साइड, त्या ठिकाणी तुमचे प्रोडक्ट व्हिजिबल आहे. मग त्याच्यावरून लोक आले, क्लिक केलं त्यांनी लिंकवर. लिंकवर केल्यानंतर तुमचं ॲप ओपन झालं बुवा. ॲप ओपन. काय हे ॲप ओपन, की हिच्या बघा, डायरेक्टली ॲप ओपन, डायरेक्टली जंप हिच्यावरून नाही होणार. तेच तुमची ॲड जेव्हा व्हिजिबल झाली YouTubeची वगैरे, तर त्यांनी ॲड किती टाइम बघितली वगैरे. चला, आपण मी थोडे कॅन्सल करतो. आपण असं बघू त्यांना. वॉच वॉच टाइम ऑफ ॲड. काय तुमची बघितली का ॲड? का तुम्ही ॲड स्किप केली? स्किप ॲड. ॲड स्किप झाली का? वॉच टाईम केल्यानंतर क्लिक ऑन ॲड, की हे स्किप केली का? क्लिक ऑन ॲडवर क्लिक केलं का? लाइक काय म्हणतात येईल त्याला? मूव्हिंग, की क्लिक केल्यानंतर मूव्हिंग टू ॲप, की त्यांना काही इश्यू आला का ॲपवर मूव्ह करण्यासाठी. आणि त्यानंतर मग ॲप ओपन. मग ॲप ओपन झालं का? मग तेच, मग ॲप ओपन झाल्यानंतर मग ही प्रोसेस स्टार्ट होईल फनल ट्रॅकिंगची. तर बघा, हे झालं मार्केटिंग अॅनालिटिक्स वगैरे. तर बस ही एक ओव्हरऑल अंडरस्टँडिंग होती, की अशा प्रकारच्या बिझनेस प्रोसेसेस असतात. तर प्रत्येक बिझनेसच्या प्रोसेस वेगवेगळ्या असतात. जर का तुम्ही एखादी फायनान्स कंपनीमध्ये काम करायला गेले, सपोज तुम्ही मास्टर कार्ड मास्टर कार्ड या कंपनीमध्ये गेले, किंवा तुम्ही फोन फोन पे ह्याच्यामध्ये गेले, ह्या कंपन्यामध्ये गेले, किंवा तुम्ही सपोज दुसऱ्या एखादी प्रोडक्ट बेस्ड कंपनीमध्ये गेले. प्रोडक्ट बेस्ड म्हणजे व्हॉट्सॲप व्हॉट्सॲपमध्ये गेले वगैरे. तर ह्या कंपन्यामध्ये नाही का, प्रत्येक कंपनीमध्ये बिझनेस प्रोसेस वेगवेगळ्या असतात. तर तुमचं काम हे आता, की एक्झरसाइज तुम्हाला मी एक्झरसाइज देतो, की तुम्हाला तुमचा बिझनेस ॲक्युम वगैरे ह्या गोष्टी स्ट्रॉंग करायच्या असेल ना, त्या स्वतः कराव्या लागतील स्वतः. तर तुम्हाला त्या गोष्टी स्ट्रॉंग करण्यासाठी एक्झरसाइज, एक्झरसाइजची स्पेलिंग बरोबर आहे का चुकीची, चला चेक करू. हां, एक्झरसाइज देऊ आपण. तर ह्या ज्या कंपन्या सांगतो मी तुम्हाला, एक एक कंपनी फोनपे ही कंपनी झाली फोनपे. त्याच्यानंतर व्हॉट्सॲप स्लॅश इंस्टा
स्लॅश यूट्यूब. नाही 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 नाही, हे दोघीचं पण वेगळं, स्लॅश नाही, स्लॅश नाही, स्लॅश नाही, तिघीचं पण वेगळं, तिघीचं पण बिझनेस मॉडेल वेगवेगळं आहे, तिघीचं पण बिझनेस मॉडेल वेगळं आहे. काय झालं? फोन पे, व्हॉट्सॲप, इन्स्टा, त्याच्यानंतर डीमार्ट. डीमार्ट एक झाली, डीमार्ट कंपनी. हा, चला, फोन पे झालं, व्हॉट्सॲप झालं, इन्स्टा झालं, यूट्यूब झालं, डीमार्ट झाली. चला आपण अजून एक घेऊ, SBI बँक, ही एक झाली. अजून दुसरी दुसरी एक कंपनी घेऊ आपण की तिच्यामध्ये थोडं हे असेल. हा, एक एक घेऊ परत आपण. फ्लिपकार्ट. फ्लिपकार्ट. दुसरी आपण घेऊ झेप्टो. झेप्टो. हा, आणि एक घेऊ आपण रॅपिडो. रॅपिडो. हा, तर बघा, आता तुम्ही विचार करायचा की ह्या ज्या कंपन्या ना एवढ्या, या की फोन पे मध्ये कोणत्या कोणत्या बिझनेस प्रोसेस असतील, कोणत्या कोणत्या बिझनेस या ठिकाणी अनालिटिक्स यूज होऊ शकतात. अनालिटिक्स सोडून द्या आता, फक्त विचार करा फोन पे मध्ये कोणत्या कोणत्या बिझनेस प्रोसेस असतील, व्हॉट्सअप या कंपनीमध्ये कोणत्या कोणत्या बिझनेस प्रोसेस असतील, इन्स्टा या कंपनीमध्ये कोणत्या कोणत्या बिझनेस प्रोसेस असतील, यूट्यूबमध्ये, डीमार्टमध्ये, बघा SBI. आता याच्यामध्ये बघा, आपण सर्व ज्या कंपन्या घेतल्या आहे ना, त्या थोड्या वेगवेगळ्या आहे. जसं की व्हॉट्सअप झाली आणि डीमार्ट झाली, या दोघीमध्ये जास्त रिलेशन नाही आहे. व्हॉट्सअप हे काय एक प्रोडक्ट आहे, आपण मोबाईलमध्ये यूज करतो. डीमार्ट काय, यांचे किराणा दुकानाचे स्टोअर्स आहे मोठा मोठाले डायरेक्टली, ही वेगळी आहे. SBI बँक एक फायनान्स, एक बँक आहे. तर ह्या तिघींचं बिझनेस मॉडेल वेगवेगळं आहे. तर तुम्हाला तिघीवर विचार करायचा आहे. बघा, हे प्रॅक्टिस करू करू तुमचा बिझनेस ॲक्युम ह्या गोष्टी डेव्हलप होतील. ह्या गोष्टी ऑब्झर्वेशनना किंवा विचार करू करू डेव्हलप होत असतात. तर तुम्हाला ह्या बिझनेस ॲक्युम, बिझनेस अंडरस्टँडिंग ही गोष्ट प्रॅक्टिसनेच वाढती. प्रॅक्टिस, तर तुम्हाला ती प्रॅक्टिस स्वतःच करावं लागणार आहे. तर तुम्ही ह्या ह्या या कंपन्या तुमच्या लिस्टमध्ये ठेवा आणि प्रत्येक कंपनीमध्ये काय 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 प्रोसेस असतील त्या नोट डाऊन करा. तर तुमचा माइंडसेट त्या हिशोबाने डेव्हलप होईल. जसं मी या झुडिओचं सांगितलं ना तुम्हाला, की कपडे विकत घ्यायचे वगैरे वगैरे, हे ते बघा. आता हे एक प्रत्येक नॉर्मल माणसाला पण कळू शकतं. जर का एखादी कपड्याचं दुकान असेल, त्या कपड्याच्या दुकानामध्ये ही प्रोसेस फॉलो होऊ शकते वगैरे. तर तसंच तुम्हाला करायचं आहे. हे प्रोसेस घ्या, हे बिझनेस घ्या आणि त्यांच्या प्रोडक्टच्या हिशोबाने विचार करा की हे कोणत्या कोणत्या प्रकारच्या बिझनेस प्रोसेस फॉलो करत असतील. तर आपण हे जे असेल ना, हा जो पहिला पार्ट आहे बिझनेस फाउंडेशन, हे आपलं पहिलं लेक्चर झालं याच्यावर, बिझनेस फाउंडेशनवर. आपण याच्यावर अजून लेक्चर घेऊ आणि मी अजून तुम्ही स्वतः ट्राय करा आणि मी पण ट्राय करेल पुढच्या लेक्चरमध्ये की वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस मॉडेल तुमच्या समोर आणायचे. जसं आपण एक सप्लाय चेनचं बघितलं, हे सप्लाय चेनचं बघितलं आणि त्याच्यानंतर आपण हे बघितलं, फनल ट्रॅकिंगचं बघितलं. सेम मी अजून पण ट्राय करेल दुसरे दुसरे, तर तुम्हाला थोडी अजून अंडरस्टँडिंग येईल. चला, तर जर का तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर मला सबस्क्राईब करा, कमेंट करा, म्हणजे ह्या व्हिडिओला पण बूस्ट भेटेल. बघा, आपल्या व्हिडिओची रेकॉर्डिंग आता संपली आहे आणि आता वाजले आहे 1:35 म्हणजे रातचे 1:30 वाजले आता सध्या. थँक्यू.